आता सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यभरामध्ये मागील काही दिवस मुसळधार पाऊस झाला होता आणि या पावसाचा मोठा फटका भाजीपाला उत्पादनाला बसलेला आहे। बाजारामध्ये आवक घटल्याने आणि पाऊस ओसरताच मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर कडाडलेत। पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। दरम्यान किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर स्थिर आहेत। राज्यभरात पाऊस ओसरला असला तरी त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला आहे। भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। फरसबीची जी किंमत आहे ती 200 रुपयावर केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आणि बाजारातील आवकही कमी झाली आहे। त्यातच मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर जे आहे ते गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळते। अनेक भाजीपाल्याच्या ज्या किमती आहेत त्या वाढल्या आहेत। फरसबी जी आहे ते 200 रुपये किलोवर गेली आहे आणि वटाणा 240 आणि आले तर तब्बल 280 रुपयावर किलो आहे ते गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक भाज्यांमध्ये ज्या आहे त्या किमतींची वाढ झाली आहे। भेंडी, घेवडा, ढोबळी मिरची, गवार आणि दुधी भोपळ्याच्याही किमती वाढल्या आहे। पालेभाज्या असतील, पालक आहे, शेपू आहे, कोथिंबीर आहे, या संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्याची किंमत जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन गणेश कानडे सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।